नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत। दसूर सारख्या ग्रामीण भागातून आज एक तरुण उमेदवार सीए पास आउट झालेला आहे आणि त्याचा हा जो संघर्ष आहे, त्यानं जे शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे, त्याचा संपूर्ण जीवन प्रवास आज आपण त्याच्याशी बातचीत करून सर्व जीवन प्रवास उलगडणार आहोत। नमस्कार निखिल। नमस्कार। तर आपण सीएच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला, तर हा जो निकाल लागला त्यावेळेस तुम्हाला निकाल जो त्यावेळेस समजला त्यावेळेस तुम्ही कुठे होता आणि काय तुमची त्यावेळेस भावना होती? ज्यावेळेस निकाल लागला त्या दिवशी तर आषाढी एकादशी होती। त्याचबरोबर ज्यावेळेस मी निकाल डिक्लेअर झाला त्यावेळेस मी आळंदीमध्ये पोहोचलो होतो, पण निकाल लागला होता पण मला दर्शन घेण्यासाठी थांबायचं होतं। तर दर्शन बघितल्यानंतर मी माझा निकाल पाहिला आणि त्यावेळेस मी ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात होतो। माऊलींचा आशीर्वाद माझ्यासोबत होता, त्यामुळे माझा निकाल चांगला लागला आणि मी आज तुमच्यासमोर सीए निखिल रंजना उत्तम ननवरे म्हणून तुमच्यासोबत मुलाखत माझी चालू आहे। खरं तर एवढ्या असं तुमची भावना होती की माऊलींचं दर्शन केल्यानंतर तुम्ही निकाल बघावा, बरोबर? तर त्यानंतर तुम्ही प्रथम कोणाला कॉल केला निकाल बघितल्यानंतर? मी माझा प्रथम कॉल केला की माझ्या आई वडिलांना ही माझी बातमी ही माझ्यासाठी खूप मोठी होती, त्यामुळे मी माझ्या वडिलांना पहिला कॉल केला। त्यावेळेस वडिलांना फक्त एवढंच म्हटलं की दादा मी सीए झालो। तेवढ्यात त्यांचं एकच फक्त म्हटलं की बाळा बरं झालं, आणि तिथून फक्त दोघांचे आनंद अश्रू फक्त निघत होते आणि आनंद अश्रू त्यांना काय बोलावं हे समजत नव्हतं। पण मी त्यांना म्हटलं, मला वाटलं ते बाहेर असतील, त्यामुळे मी त्यांना म्हटलं की आई कुठे? तर त्यावेळेस ते म्हटले की त्यावेळेस त्यांचा शब्दच निघत नव्हता, फक्त आनंद अश्रू त्यांचे फक्त निघत होते। एवढंच मी सांगेन की तुमचं जे काही ह्या ज्या भावना आहेत त्या अत्यंत म्हणजे लाख मोलाच्या आहेत। तर हा जो प्रवास आहे तो तुमचं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण कशा प्रकारे झालं? मी माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दसूर या छोट्याशा गावामध्ये एका प्राथमिक शाळेमध्ये झालं, आणि प्राथमिक शाळा ही तुम्हाला जीवन मोलाची असते, कारण की तिथून तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी पाया भरला जातो। अशा गोष्टी तुम्हाला खूप आत्मसात कराव्या लागतात, आणि ज्यावेळेस तुम्ही लहानपणी असतात प्राथमिक शाळेत शिक्षण घेता तिथेच तुम्हाला तुम्हाला पुढे काय घडायचंय त्याचे धडे शिकवले जातात। धडे शिकवता तुम्हाला तिथे खूप परिश्रम करावे लागते, आणि तिथून तुम्हाला सांगतात की पुढे काय बनायचंय, काय बनल्यानंतर तुम्ही इथे काय शिक्षण घेचाल त्याच्यावरती तुमचं पुढचं करिअर अवलंबून आहे। माझं पुढचं शिक्षण 8वी ते 10वी माझं शिक्षण कृष्णानंद विद्यामंदिर पाटील वस्ती अकलूज या माध्यमिक शाळेत झालं। तिथे माझं 8वी ते 10वी शिक्षण झाल्यामुळे तिथे पुढची वाटचाल कशा पद्धतीने होईल, प्राथमिक शाळेनंतर कशा पद्धतीने तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्ग मिळेल हे त्या ठिकाणी शिकवण्यात आलं। नंतर 11-12वी साठी मी शंकरराव मोहिते महाविद्यालय येथे मी कॉमर्ससाठी ॲडमिशन घेतलं। आणि कॉमर्सला घेतल्यानंतर मला विचार पहिला आला नव्हता की सीए करायचंय, पण नंतर जसं अकाउंट हा सब्जेक्ट कॉमर्स आणि सीए मध्ये खूप महत्त्वाचा आहे, जसं मला अकाउंटचं मला प्रेम होत गेलं अकाउंटच्या विषयाविषयी, तसं मला विचार आला की मी सीए करायचंय मला। आणि मी त्यावेळेस घरच्यांना सांगितलं की मी सीए करण्यासाठी 12वी नंतर पुण्याला जाणार आहे। तर त्यांचं म्हणलं की घरचे मला एवढेच बोलले की तुला ते होईल का पुण्याला जाऊन, किंवा पुण्याचं वातावरण तुला होईल का बरोबर? तर त्यावेळेस म्हणलं की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमच्या या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, आणि मला जमेल तसं मी माझ्या परीने पूर्ण परिश्रम करून मी हे सीए हे स्वप्न मी बघितलंय हे तुमच्या समोर आत्मसात करेल। घरची कोणतीही शिक्षणाची पार्श्वभूमी नसताना सीएच का व्हायचं तुम्हाला, असं तुम्हाला का वाटलं आणि कधी ठरवले ही गोष्ट? मी 11वीत असताना मी अकाउंट हा सब्जेक्ट मला खूप प्रेमाचा होता। प्रेमाचा म्हणता त्याविषयी मला त्या विषयात आवड झाली। त्या आवड झाल्यामुळे मला विचार आला की आपण सीए करू शकतोय। सीए केल्यानं आणि कॉमर्समधील सीए
चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी आणि CMA हे 3 कोर्स आहेत जे कॉमर्समध्ये खूप खूप मोठे कोर्स आहेत. त्यामधून मी CA हा कोर्स निवडला, कारण की त्यात अकाउंट बऱ्यापैकी असतं आणि अकाउंटची मला आवड असल्यामुळे मी ती पुढे मला स्वतःला आवड असल्यामुळे मी त्याच्यामध्ये मला CA करण्याची आवड झाली आणि त्यामुळे मी घरच्यांनाही बोललो की मी CA करणार आहे आणि त्यांनी मला पाठिंबा दिला. साधारण सीए करताना कोणत्या बेसिक गोष्टींची गरज असते किंवा त्याचा जो पाया असतो, मूळ पाया, तो कधीपासून स्टार्ट करावा लागतो आपल्याला? त्याचा पाया तुम्हाला तर 11-12वी मध्ये कॉमर्स या तुम्हाला साईडला जावं लागतं किंवा कधी कधी मुलं सायन्स बॅकग्राऊंडही येतात, पण सायन्स बॅकग्राऊंडच्या मुलांना अकाउंट हा सब्जेक्ट विषय थोडा अवघड जातो, कारण की त्यांना अकाउंट 11-12वी मध्ये नसते. पण सायन्स बॅकग्राऊंडची मुलंही पुढे जाऊन CA करू शकतात, हे मी खूप अनुभवलंय. कारण की भरपूर मुलं सायन्स बॅकग्राऊंडने येऊन पण पुढे जाऊन CA बनले आहेत. आणि कॉमर्समधून मुलं काय येतात, कारण कॉमर्समध्ये हा अकाउंट हा विषय असतो, अकाउंट विषयाची मुलांना आवड होते, त्या आवडीमुळे मुलं CA करण्यासाठी इच्छुक होतात आणि पुढे जाऊन ते CA करतात. तरी पण सायन्सला जाऊन का, म्हणजे त्यातला काय ऍडिशनल पॉईंट काय आहे, पॉझिटिव्ह पॉईंट काय आहे? कॉमर्सला जाऊन जर तुम्ही अकाउंटच्या तुम्हाला बऱ्यापैकी तिथे ओळख होते, तरी पण मुलं सायन्सला जाऊन का सीए कडे वळतात? कारण की मुलांना 11-12वी मध्ये सायन्सला गेल्यानंतर त्यांना एक्झॅक्टली माहीत नसते आपण पुढे जाऊन काय करायचं. तर 11-12वी सायन्स केल्यानंतर मुलांना विचार येतो की आपण CA करू शकतो. त्यांना कधी कधी वाटते की CA हा विषय अकाउंट आहे, पण तरी पण सायन्स बॅकग्राऊंडची मुलं न डगमगता ते CA कोर्स निवडतात आणि त्याच्यामध्ये यश पण घेतात. कॉमर्सच्या मुलांबरोबर ते त्यांना उभा राहून ते CA करतात. तुमच्या घरची परिस्थिती कशी आहे आणि ह्या परिस्थितीतून तुम्ही सीएचा प्रवास कसा केला? माझ्या घरची परिस्थिती सांगायला गेलं तर माझे आई वडील शेतकरी आहेत. शेती करत करत त्यांनी मला CA साठी फायनान्शियली पाठिंबा दिला. तसेच माझे वडील गवंडी काम करतात, गावातील छोटे मोठे घर बांधणे, घर बांधून त्यांनी मला प्रत्येक वेळेस मला पैशाचा पाठिंबा दिला. कारण की तुम्हाला बाहेर शिक्षणासाठी जायचं असेल तर पैशाची खूप गरज असते, कारण की पैसा हा तुम्हाला राहण्याची, खाण्याची किंवा इतर गोष्टी किंवा तुम्हाला क्लासेस जॉईन करण्यासाठी किंवा कोणताही कोर्स करण्यासाठी ॲडमिशन फी हे तुम्हाला सतत लागत असते. तर पैसा हा खूप महत्त्वाचा आहे. तर आईवडिलांनी मला शेती करत करत, वडिलांनी गवंडी काम करत करत त्यांनी मला सतत पाठिंबा दिला आणि या CA जर्नीसाठी मला खूप त्यांनी पाठिंबा दिल्यामुळे मी आज तुमच्यासमोर उभा आहे. किती वर्ष सीए जर्नीसाठी तुम्ही प्रयत्न करत होता पुण्यामध्ये? CA हा कोर्स तसा बघायला गेला तर 5 ते 6 वर्षाचा आहे. पण काही कारणास्तव जसे की 2020 मध्ये कोरोना आला, त्यामुळे कोरोनामुळे एक दीड वर्ष एक्झाम झाली नाही. त्यामुळे मला थोडा संघर्ष करावा लागला आणि काही वेळा मला हा पूर्ण कोर्स बघायला गेलं तर पूर्ण इंग्लिशमधून आहे आणि काही वेळा मला इंग्लिशमध्ये असल्यामुळे मला अभ्यासक्रम समजता नाही आला. समजून घेण्यासाठी मला काही अपयश आले. 4 ते 5 वेळा मला अपयश आले. पण अपयशातून मी न डगमगता, घरच्यांचा विश्वास होता माझ्यावर, न डगमगता मी CA हा कोर्स पूर्ण केला. एवढं पुण्यामध्ये राहणं, एवढा खर्च करणं, कधी चणचण निर्माण झाली तर म्हणजे त्यातून म्हणजे मार्ग कसा निघत होता? मार्ग निघत होता, कारण की कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा काही अडचण आली का तशी? कोरोनाच्या काळात अडचण आली, पण घरच्यांनी न डगमगता मला सतत पाठिंबा दिला. आणि कधी वेळेस अपयश आलं, कोरोना काळात एवढं मोठं भयंकर संकट होतं, तरी पण त्यांनी मला न डगमगता सतत त्यांनी मला पाठिंबा दिला. फायनान्शियली मला पैसा ते सतत पाठवत होते आणि पैसा हा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे मी पुण्यामध्ये सर्वाईव्ह करू शकलो त्यांच्यामुळे. खरं तर तुम्ही आज सीए झाला, परंतु आई वडिलांची काय इच्छा होती की तुम्ही काय व्हावं तुमच्या आयुष्यामध्ये? माझ्या आई वडिलांचं शिक्षण न झाल्यामुळे त्यांना एवढंच वाटायचं की माझा मुलगा पुढे जाऊन खूप शिकून, म्हणजे माझा लहान भाऊ पण आहे, पण त्यांना एवढंच वाटायचं की माझ्या दोन्ही मुलांनी पुढे जाऊन खूप शिक्षण घ्यावं आणि मोठा अधिकारी व्हावं. पण लहान भाऊ न शिकल्यामुळे जबाबदारी माझ्यावर आली आणि मी त्यांच्या स्वप्नांना खरं करून मी आज एक अधिकारी म्हणजे CA झालो आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हणतात. बरोबर. तुम्ही एवढा मोठा प्रवास, खूप मोठा प्रवास आहे, तर यामध्ये कधी तुम्हाला नैराश्य आलं का?
आणि आलं तर मग त्यातून तुम्ही मार्ग कसा काढला? CA हा कोर्स अवघड असल्यामुळे मला स्टार्टिंगला CA हा कोर्स माहीत नव्हता, कशा पद्धतीने पास होता येईल त्याच्यामध्ये. पण मला सतत माझ्या आसपासच्या लोकांचे मार्गदर्शन झाले. पण स्टार्टिंगला मला कधी कधी अपयश आलं, पण अपयशाला मी न डगमगता माझ्या घरचे एवढेच बोलायचे की बाळा, यावेळेस नाही झालं, पुढच्या वेळेस तू नक्की होशील. या आत्मविश्वासाने मी खचून न जाता मी अपयशांना सामोरे गेलो. आणि कधी कधी घरच्यांना आसपासचे पाहुणे, गावकरी मंडळी बोलायचे की मुलगा अपयश येतोय, त्याला तू CA हा कोर्स अवघड आहे ना, अपयश येतोय, त्याला तू घरी का बोलवत नाही, किंवा दुसरा कोणता कोर्स तू त्याला निवडाय का लावला नाही. घरचे एवढे म्हणले की मला माझ्या मुलावर विश्वास आहे आणि तो नक्कीच CA करेल. कारण की त्यांनी मला ज्यावेळेस पुण्याला जायचं होतं त्यावेळेस मला शब्द दिलाय की मी CA करणार. असे माझे आई वडील मला सतत सांगायचे की तू CA करणार, हे आम्हाला विश्वास दिलाय, तर आम्ही हे पूर्ण करेन असं मी आई वडिलांना सांगितल्यामुळे त्यांचा सतत माझ्या विश्वास होता आणि त्या विश्वासाला मी तडा जाऊ दिला नाही. आणि मी कठीण परिस्थितीत कधी कधी मला अपयश आलं, पण अपयशांना न डगमगता, खचून न जाता मी या अपयशांना सामोरं जाऊन आज CA झालो आहे. साधारण किती वर्षाचा काळ गेला या CA करण्यामध्ये? मला 9 ते 10 वर्षाचा हा संघर्ष करावा लागला. 9-10 वर्ष संघर्ष करावा लागला, पण संघर्षांना न डगमगता मी घरच्यांच्या विश्वासावर तडा न जाऊ देऊन मी CA झालो. वडील गवंडी काम करतात, घरची हालाकीची परिस्थिती, तर अशातनं म्हणजे कसा संघर्ष काय असतो ते कसं, म्हणजे तुम्ही त्याला कसं फेस केलं? संघर्ष त्यांनी मला परिस्थितीची जाणीव होऊ दिली नाही. कारण की शेतकरी वडील असून गवंडी काम करून मला ज्यावेळेस पैशाची गरज असते त्यावेळेस तुला किती पैसे लागायचे आहेत मी सांग, तुला पाठवतो, एवढेच बोलायचे. तू घरची परिस्थितीचा विचार नको करू, कारण की घरच्यांचा विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे. तेवढेच बोलायचे की तू कर, तुझ्याच्यानं होईल, तू आता अपयश आलं तर पुढच्या वेळेस होईल, तू घरची परिस्थिती बघू नको, घरच्या परिस्थितीला तुला माझ्यासारखं गवंडी काम करायचं नाही किंवा शेतकरी बनायचं नाही. शेती आहे, तू शेतकऱ्याचा मुलगा आहे, पण शेती नको करू, मला तुला अधिकारी बनताना बघायचंय, एवढंच बोलायचे. आणि परिस्थिती तू लक्षात नको घेऊ, मी तुझ्या सोबत आहे, तू अभ्यास कर, तू मोठा अधिकारी हो, एवढेच बोलायचे मला. ह्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे CA झाला, ह्यातला तुमचा सक्सेस मंत्र काय होता? सक्सेस मंत्र एवढंच म्हणता येईल की कोणतीही परिस्थिती असो, कोणतीही परीक्षा असो, तुम्हाला कष्ट करावं लागेल, हार्डवर्क करावं लागेल. हार्डवर्क शिवाय कोणताच पर्याय नाही. तुम्हाला अभ्यास सतत करावा लागेल. तुम्हाला सांगता येतील की कन्सिस्टन्सी, हार्डवर्क बरोबर तुम्हाला कन्सिस्टन्सी, सातत्य खूप महत्त्वाचं आहे. तरी हार्डवर्क करता येतं, पण कधी कधी तुम्हाला सातत्य नसेल तर हार्डवर्क पण तुम्हाला त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकत नाही. हार्डवर्क आणि तुम्ही मेहनत करण्याची तयारी दाखवा कोणत्याही गोष्टीत. CA पण नाहीये, पण कोणत्याही परिस्थिती, MPSC, UPSC, क्लास 1 कोणत्याही पोस्ट असो, तुम्हाला कष्ट करावे लागेल आणि त्याच्यामध्ये सातत्य दाखवावं लागेल, एवढंच बोलेल मी. तर हे होते नुकतेच CA झालेले दसुरगावचे निखिल ननवरे. आपल्या मेहनतीच्या जोरावर आपल्या यशाला खेचून आणलेला आहे त्यांनी, आणि त्यांचा हा जो सक्सेस मंत्र आहे तो सगळ्या तरुणांनी जे CA करतायत किंवा एका वेगळ्या उंचीवर यशाकडे जात आहेत त्यांनी हा मंत्र नक्कीच त्यांचा घेतला पाहिजे. तर निखिल, आपण सह्याद्री न्यूजमध्ये आला त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. 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 गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन CP फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.